नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत. त्यातील ही पहिली अपडेट आहे ज्यामध्ये व्यवस्थापनांसाठी सूचना देण्याच्या अपडेट काढलेली आहे, परिपत्रक काढलेलं आहे आणि शिक्षक भरती नेमकी कधी होणार तर त्या संदर्भात शिक्षक भरतीसाठी आधी पोर्टलला जाहिराती अपलोड करणं गरजेचं आहे. आता त्या जाहिराती अपलोड करण्याच्याच सूचना या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. पॉईंट नंबर 1मध्ये दिलेला आहे की जी 2025ची टीट एक्झाम झाली त्यामध्ये 2,28,000 विद्यार्थ्यांनी एक्झामसाठी ॲप्लिकेशन केलं. प्रत्यक्षात एक्झाम 2,11,000 विद्यार्थ्यांनी दिले आणि 1,70,000 विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंतची प्रोसिजर केली, म्हणजे सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे. म्हणजेच टेटच्या या आता शिक्षक भरती येणाऱ्या शिक्षक पदभरतीमध्ये पवित्र पोर्टलवरती जे कॉम्पिटिशन असणार आहे ते 1,70,000 या विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे. ही माहिती मुद्दा क्रमांक 1मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2मध्ये सांगण्यात आलेला आहे की पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड करण्यासाठीचा आस्थापनांसाठी खाजगी आणि स्थानिक स्वराज्य संस्था तर 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. 1 मेपासून 31 मेपर्यंत त्यांना त्यांच्या जाहिराती पोर्टलला अपलोड करायच्या आहेत. 3 नंबरच्या मुद्द्यात दिलेला आहे की ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन आस्थापनांनी आपला यूजर आय डी पासवर्ड टाकून जर 2022ला याआधी जर त्या आस्थापनांनी पोर्टलला जाहिराती दिल्या असतील तर त्यांचा ऑलरेडी यूजर आय डी पासवर्ड असेल, तो यूजर आय डी पासवर्ड टाकून त्यांनी आपापल्या जाहिराती पोर्टलवर द्यायच्या. जर नसेल तर नव्याने अपडेट करायच्या आणि जर विसरले असतील तर तो फॉरवर्ड पासवर्ड करून त्यामध्ये OTP मागून तुम्ही रिसेट पासवर्ड करू शकता. ही इन्फॉर्मेशन या 3 नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेली आहे. 4थ्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे की व्यवस्थापनांना ज्या जाहिराती द्यायच्या आहेत त्यांना बिंदू नामावली तपासणं खूप गरजेचं आहे. ते मावककडनं तपासून येतं, म्हणजेच सहाय्यक आयुक्त जे आहे त्यांच्याकडनं ह्या तपासून आल्याशिवाय जाहिराती देता येत नाही. यामध्ये खूप म्हणजे काही प्रत्येक कास्टनुसार तर जागा आल्या पाहिजे, याचाच अर्थ ते बिंदू नामावली व्यवस्थित तपासली गेली पाहिजे. आणि 5 नंबरच्या मुद्द्यात दिलेला आहे की जे नवीन आरक्षण आलेलं आहे ACBCचं, तर ACBCचा नवीन आरक्षणानुसार सुद्धा याच्यामध्ये जागा असाव्यात. त्याचप्रमाणे जे पेसा क्षेत्र आहेत त्या पेसा क्षेत्राच्या एक नवीन GR आला होता, त्यामध्ये थोडाफार भरतीबाबतचे बदल करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये पेसा क्षेत्रामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्यावर काही ओपनचे विद्यार्थी त्यामध्ये पात्र आहे असा तो GR आहे. तर त्या GRनुसार तो सुद्धा ऑलरेडी मी चॅनलवरती घेतलेला आहे. तर त्यानुसार यामध्ये ज्या जाहिराती आहे त्या GRला अनुसरून ACBC आरक्षण त्यामध्ये ॲड करून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जाहिराती अपलोड करायच्या आहेत आस्थापनांना. त्याप्रमाणे या सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर 6व्या मुद्द्यामध्ये दिलेला आहे की जे बिंदू नामावलीचे प्राधिकारी आहेत ते तपासणारे, मान्यता देणारे, ह्या सगळ्यांची लिस्ट खाली दिलेली आहे. 7 नंबरच्या मुद्द्यात सांगितलेलं आहे की ही जी त्यांची चेक कोण करणार तर त्या आस्थापना आहे जिल्हा परिषदेसाठी शिक्षणाधिकारी, महानगरपालिकेसाठी प्रशासक, ही मान्यता देणारे जे अधिकारी आहेत त्यांचा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर व्यवस्थापनांकडे एकापेक्षा जर जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदू नामावलीची माहिती माध्यम निहाय नोंद करावी. आता ह्या जाहिराती येताना सुद्धा यामध्ये कास्ट असणार आहे, विषय असणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माध्यम असणार आहे. कास्ट, माध्यम ह्या गोष्टी, विषय, ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे, कारण तुम्हाला त्या ठिकाणी प्रिफरन्स येताना सुद्धा ह्या 3 गोष्टींच्या आधारेच प्रिफरन्स येणार आहेत. यानंतर 9व्या मुद्द्यामध्ये दिलेला आहे की आता हे जे रिक्त पदांचा अहवाल आहे, जे जाहिराती अपलोड करणार आहेत त्या कधीपर्यंतच्या असणार आहेत तर 2025-26 म्हणजे 2025-26 अखेर, म्हणजेच आर्थिक वर्ष कसं जे शाळेचं आहे ते मोजलं जातं. आता मे महिन्याच्या एंडिंग यामध्ये मोजण्यात येणार आहे, म्हणजे मे एंडपर्यंत जेवढे रिक्त जागा आहेत त्यांचा विचार यामध्ये केला जाणार आहेत. आता रिक्त पदांची जी मागणी आहे ती करताना शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक 2023 यांच्या तरतुदीनुसार, म्हणजेच हा जो शासन निर्णय आहे यामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्याच्या 80% पदभरतीला मान्यता असते. म्हणजेच 100 जागा असेल तर पोर्टलला जागा देताना 80 जागा त्यामध्ये द्यायच्या. जर 80% मान्यता असेल तर, म्हणजेच 100 रिक्त जागांसाठी 80ची तुम्ही त्या ठिकाणी जाहिरात टाकू शकता. 80 कॅन्डिडेट त्याच्यामधनं भरायचे, 20% ते राखीव ठेवतात. त्याचप्रमाणे शिक्षक भरतीवरती बहुतेकदा बऱ्याच प्रमाणाच्या केसेस असतात. मग आता 11 नंबरमध्ये दिलेलं आहे की एखाद्या याच्यावरती न्यायालयीन प्रकरण असेल तर
ती ज्या रिक्त जागा आहेत त्या बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टींची तुम्ही जाहिरात देऊ शकता. आता यामध्ये कोणकोणती पदे भरण्यात येणार आहेत, तर जवळपास 1ली ते 12वीपर्यंतची या म्हणजेच 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी याप्रमाणे ह्या ग्रुपप्रमाणे या जाहिराती यामध्ये दिल्या जातील. 13 नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये अध्यापन विषयांची जी जाहिरात आहे तो एक शिक्षण विभागाचा GR आहे, फेब्रुवारी 2019 असेल. त्याच्यात सुधारणा करून काही विषयांची ॲड केले त्याच्यामध्ये आणि सुधारणा करून 25 फेब्रुवारी 2019 खूप महत्त्वाचे शासन निर्णय आहे. कारण तुमची नेमकी पात्रता काय असावी हे या शासन निर्णयांमध्ये दिलेलं आहे. तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असावे 1ली ते 10वीसाठी किंवा 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी 12वीसाठी किती पर्सेंटेज असावे, ही सगळे डिटेल्स ह्या 3 GRमध्ये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे 13/10/2023 मधील तरतुदीनुसार आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे 6वी ते 8वी गटातील भाषा, गणित, विज्ञान आणि जे काही स्वतंत्र विषय आहे त्याला स्वतंत्र जाहिरात द्यायची. जे कॉमन आहे म्हणजे काही ठिकाणी गणित वेगळं शिकवलं जातं, गणित आणि विज्ञान, तर काहींसाठी एकच शिक्षक गणित विज्ञानाला असतो. तर मग जशी रिक्वायरमेंट आहे तशा जाहिराती देण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजेच फक्त गणिताचे शिक्षक पाहिजे असतील तर तशी जाहिरात फक्त गणित विषयाची द्यावी, जर विज्ञान पाहिजे असेल तर फक्त विज्ञान अशी जाहिरात द्यावी. परंतु काही शाळांवरती गणित विज्ञान हे एकच शिक्षक शिकवतात, त्यामुळे तशी जॉईन म्हणजे गणित आणि विज्ञान अशा पद्धतीने जाहिरात द्यावी अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एक नवीन अपडेट झाली होती ती म्हणजे शासन निर्णय 2024मध्ये निकषानुसार कला व कार्यानुभव ही पदे मंजूर व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी विशेष शिक्षक अंतर्गत नोंद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहेत. म्हणजे विशेष शिक्षक आता 2 प्रकारचे असतात. एक तर स्पेशल चाइल्ड म्हणजे त्यांना वेगवेगळे स्पेशल टीचर पण लागतात, तर ते एक वेगळं झालं. आणि दुसरं विशेष शिक्षक ह्या GRमध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव ह्यांना विशेष शिक्षक बोललेला आहे. त्यामुळे आता हा जो टॅब आहे तो कशात असेल, विशेष शिक्षक नाव असेल आणि त्याच्या अंतर्गत ही कला क्रीडाची पदे यामध्ये समाविष्ट केलेली असतील. पुन्हा पदे मागण्यासाठी म्हणजे जाहिरात देण्यासाठी सुद्धा एक सिक्वेन्स असतो. आता 9वी 10वी भाषा विषय गणित म्हणजे भाषा विषय जे पहिले भाषा मराठी, इंग्लिश, हिंदी ह्या ज्या लँग्वेजेस आहेत त्यामध्ये नंतर गणिताचं पहिलं पद मागितलं जातं, नंतर विज्ञान जर कॉमन असेल तर गणित विज्ञान आणि मग सामाजिक शास्त्र कॉमन आणि मग स्वतंत्र इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षण ही पुढची स्टेप आहे. पहिले किती पदं रिक्त आहेत त्यानुसार ह्या सिक्वेन्सनुसार ती डिमांड करता येते. त्याचप्रमाणे बाकीचे आ इ ई दिलेलं आहे की ज्याप्रमाणे विषयाची गरज आहे शिक्षकांची त्याप्रमाणेच ऑप्शन त्यामध्ये निवडायचं आहे. पुढच्या मुद्द्यात दिलेलं आहे जे उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे यांच्या संच मान्यतेनुसार यामध्ये रिक्त पदांची जाहिरात नोंद करता येईल पवित्र पोर्टलवरच. पुढचा मुद्दा आहे की अर्धवेळ आणि पूर्णवेळ असेही काही शिक्षक यामधून नेमले जातात. आता एखाद्याचे 2-2 विषय स्पेशल असतात तर त्या विषयांना पुन्हा यामध्ये प्रिफरन्स जास्त भेटतो. जाहिराती तपासून बिंदू नामावली तपासूनच यामध्ये जाहिराती अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि बिंदू नामावली विषय दोन्ही प्रकारची माहिती जेव्हा प्राधिकरण असेल तर त्यांनी ॲप्रूव्ह केल्यानंतरच त्या ठिकाणी जाहिराती जनरेट होतील. ॲप्रूव्ह केल्यानंतरच ते दुसऱ्यांच्या लॉग इनवरती दिसणार आहेत. जनरेट झाल्यानंतर जाहिराती ह्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येतील, म्हणजेच पवित्र पोर्टलवरती सुद्धा त्या तेव्हा दिसणार. टेट 2022 पोर्टलवर प्रसिद्ध केलेला यूजर ID जे मॅन्युअल आहे म्हणजे त्याची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेम अशीच असणार आहेत. ते जे मॅन्युअल आहे त्यानुसारच ही प्रक्रिया असणार आहे. त्याचप्रमाणे काही अडचण असल्यास ऑफिशियल वेबसाईट ईमेल ID दिलेले आहेत त्यावरती संपर्क साधण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि जर अपेक्षित प्रतिसाद जरी मिळाला नाही त्यासाठी सुद्धा या ठिकाणी ईमेल ID दिलेला आहे. त्यांना माहिती कळवण्याची या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. भरपूर वेटिंगनंतर लवकरच आता शिक्षक पदभरतीला सुरुवात होणार आहे. कारण एकदा का जाहिराती पटापट अपलोड झाल्या
की त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांसाठी टॅब उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यानंतरची प्रोसिजर ही खूप पटापट होईल. आता यामध्ये 31 मेपर्यंत जाहिराती द्यायला सांगितल्यात आणि त्यानंतर जवळपास 1ली ते 12वीपर्यंतची जी रिक्त पदे आहेत त्याच्या जाहिराती यामध्ये येणार आहेत आणि कॉम्पिटिशनसाठी 1,70,000 विद्यार्थीच आहेत. त्यामुळे 1,70,000 विद्यार्थ्यांमध्ये आता एक्झॅक्टली रिक्त पदांच्या जाहिराती किती येतात त्या ह्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वांनाच कळून जातील. त्यानंतर जून महिन्यामध्ये जर याच्यामध्ये मुदतवाढ झाली तर थोड्याफार 8-10 दिवसांचा फरक पुढे जाऊ शकतो. नाहीतर जून महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनासुद्धा टॅब उपलब्ध करून दिला जाईल. आता दिलेल्या माहितीवरनं किंवा काढलेल्या परिपत्रकावरनं तरी असंच दिसतं, म्हणजे लवकरात लवकर आता या ठिकाणी शिक्षकांची पदभरती होईल याचे चान्सेस जास्त आहेत. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.